श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित स्वामी समर्थ आज या संदेशातून तुमच्यासाठीच काहीतरी सांगणार आहेत. अनेक वेळा आपण विचार करतो की माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणीत का येत आहेत, मी इतकी मेहनत करतो तरी यश का मिळत नाही, माझ्या प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचतात का, हा तुमचा प्रश्न असेल. जर तुमच्या मनात असे प्रश्न येत असतील तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण अनेक भक्तांना प्रश्न पडतो की स्वामी माझ्या पाठीशी आहेत तर मग संकटे का येतात? याचे उत्तर खूप सुंदर आहे. जसा सोन्याला अधिक तेजस्वी बनण्यासाठी अग्नीत तापवले जाते, तसाच स्वामी आपल्या भक्तांना मजबूत बनवण्यासाठी त्यांची परीक्षा घेत असतात. आज तुम्ही ज्या अडचणीतून जात आहात ती कायमची नाही. कदाचित स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठं आणि चांगलं नियोजन करत असतील. म्हणूनच निराश होऊ नका, कारण ज्या क्षणी तुम्ही हार मानण्याचा विचार करता त्या क्षणी स्वामी तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत असतात. काही लोक तुमच्यासाठी राहून तुमची साथ सोडतील, काही तुमच्यावर टीका करतील, काही तुमच्या अपयशावर हसतील. पण लक्षात ठेवा, जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात असणार तेव्हा स्वामी समर्थ तुमच्यासोबत उभे असणार. या क्षणी मनापासून एकदा श्री स्वामी समर्थ असा जप करा आणि डोळे बंद करा आणि तुमच्या सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. विश्वास ठेवा, तुमच्या मनावरील ओझं हलकं होऊ लागेल. स्वामींच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण अंधार कायमचा राहत नाही. योग्य वेळ आल्यावर स्वामी अशी कृपा करतात की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. म्हणूनच आज मला एक वचन द्या, कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात सोडणार नाही. श्रद्धा ठेवणार, सबुरी ठेवणार आणि रोज नामस्मरण करणार. कारण स्वामी समर्थांचे एक वचन आजही लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. ते म्हणजे, मित्रांनो, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. बोला अक्कलकोट श्री स्वामी समर्थ की जय.